आणि ते मोदीजीचे ते स्टार्टअप जे दिलाय मोदीजींनी त्याच्या अंतर्गत आपले माजी पालकमंत्री बिर्याणी सेंटर उघडणार आहे आणि आधी पालकमंत्री मंचुरियन सेंटर उघडणार आहे पूर्ण जिल्ह्याभरात। आणि जे इथचे माजी पालकमंत्री होती त्यांच्याकडे 3 क्लस्टरची जबाबदारी होती, काय नाव त्यांचं ते मदन येरावार, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा, 3 ठिकाणी दारुण पराभव झाला आणि ते कमी पडले म्हणून ते सोलापूरला गेले, तिची सीट पाडून आले। ते उमेदवारामध्ये काहीच दोष नव्हता, जी सीट पडली ते आजी माजी पालकमंत्र्यांमुळेच पडली आणि त्यांचा जे आम्ही दगडालाही उभा करू तो निवडून आणू, हे जिल्ह्याचे नेते नाही आहे दोघही जण। मदन येरावारचा तर विषय नाही, त्यांना पूर्ण महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्याचा संगत पाडला होता। हे आपले 3 क्लस्टर तर पाडलेच, सोलापूरला जाऊन पाडून आला, अजून एखाद्या जबाबदारी दिली असती तिथे पाडून आला असता। भूमाफिया म्हणजे आपले अमोल येरावार छोटे आमदार, नावासहित सांगत आहे ना, चेक करा ना, त्याची चौकशी लावा किंवा माझ्यावर दावा करा की मी खोटं बोलत आहे। तेही अमोल येरावारांनाच बांधकामासाठी दिलं, तर समोरच्या बिल्डिंग जे विकायच्या आहे किंवा ज्या विकासकाला दिलेल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत, आतमधलं गुलाब जे आहे ते अजून तयार व्हायचा विषय नाही। असे अनेक प्रश्न आहे ना। भूमाफिया त्याच्यासाठीच नाव मी हे घेतलं, गाव गुंडांना बाळगून लोकांची जागा जबरदस्ती दमदाटीने स्टॅम्प पेपरवर सह्या करून घेणं की त्यांची पूर्ण गँगची आहे, हे गँग मी मोडीत काढणार, त्याच्यासाठीच मला आमदार व्हायचं। यांना धडा शिकवायचाच आहे। यवतमाळचा विकासाचा बकाड केला, टक्केवार इथले आमदार। इलेक्ट्रिक लावणार मी बँक भरती घोटाळ्याचा, अमृत योजनेचा, कचऱ्याचा, त्याचं इलेक्ट्रिक लावणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।